मला व्यवस्थित सांगायचंय तुम्हाला असं काय बॉम्ब टाकायचा आत्ताच टाका मास्तरीन बाई सांगा. काय झालं? एवढ्या अर्जंटली जी नाटकं करून अधिपतीला बोलवून घेतलं होतं तसं काही झालेलंच नव्हतं. अक्षय चल दे भाजी निवडून घेते मी. तू नको करूस आता हे काही. आराम कर जरा. हा शाळेतून आल्यापासून काम काम करतेस, काही बोलली पण नाहीयेस मगासपासून. अक्षरा काय ग काय झालं? अगं मी तेच विचारते तुला, काय झालंय? काय नाही. काय कुठे काय? अक्षु मगासपासून मीच एकटी बडबड करतेय. तुझं लक्ष कुठे? अगं नाही सॉरी सॉरी ते मी सॉरी. मंदिरातून आल्यापासून बघतेय तू शांत शांत आहेस. काय झालंय? तब्येत ठीक नाहीये का? नाही नाही मी ठीक आहे. अक्षरा ठीक नाहीयेस तू. काहीतरी चाललंय ना तुझ्या मनात? सांग ना ग बाळा काय झालंय ते. अधिपती काही बोललेत का? नाही अधिपती कशाला काय बोलतील? खरं खरं सांगा अक्षु. अगं मी खोटं कशाला बोलले नाही. म्हणजे आम्हाला वाईट वाटू नये म्हणून काही लपवतीयस का तू अक्षरा आमच्यापासून? तसं असेल तर प्लीज तसं करू नको. सांग ना आम्हाला काय झालंय. हे बघ अधिपतींशी काही भांडण वगैरे वाद वगैरे झालाय का? अगं तू एवढं टेन्शन नको घेऊस आहे. खरंच काही नाही झालंय. आमचं काही भांडण वगैरे नाही झालं. उलट खूप दिवसांनी आमचं चांगलं बोलणं झालं. काय बोलले अधिपती? नाही म्हणजे चांगलं बोलणं म्हणजे फार नाही बोललो आम्ही. का? त्यांना अचानक जावं लागलं. का? ती भुवनेश्वरी मॅडम भुवनेश्वरी मॅडमचं काय? त्यांची तब्येत बिघडली त्यामुळे दुर्गेश्वरी मॅडम यांना न्यायला आल्या होत्या. वा 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 सुंदर हा? काय टायमिंग आहे ना या बाईचं. नेमकं तुम्ही भेटायचं ठरवलं की यांचं कोणतरी आजारी पडतं. मागे पण तुम्ही भेटलात त्यावेळेला सुद्धा असंच झालं. तुमच्यावर पाळत ठेवतं का कोणी? नेमकं तुम्ही भेटलात की कसं काय यांना घरनं बोलावणं येतं का? तुला कळत नाही अक्षरा? तुम्ही भेटू नये बोलू नये म्हणून हे सगळे उद्योग चाललेत ते. मला कळतंय बाबा सगळं. कळतंय पण वळत नाही असंच ना? तुला समजून घ्यायचं नाहीये. तू त्या बाईला नकोयस त्यांच्या घरात. अगं तुम्ही भेटलात ना की ही बाई अशीच वरचेवर नाटकं करत राहणार. आता तर मला त्या आटीबिटीच्या गोष्टीत काही तथ्यच वाटत नाहीये. त्या भुवनेश्वरी नावाच्या बाई पुढे ना काही करू शकणार नाही चारुहास सूर्यवंशी. अगं त्यांचा निभावच लागणार नाही त्यांच्या पुढे. उलट बाबा आता सगळी सिच्युएशन शांतपणे हँडल करतायत. त्यांना आधी जे जमत नव्हतं ते सगळं करतायत ते. बाबा हे सगळं माझ्यासाठी करतायत ते. हे बघ खूप उशीर झालाय हे सगळं करायला. जेव्हा तुला घराबाहेर काढलं ना तेव्हा जर त्यांनी स्टँड घेतला असता तर आता ते डिवोर्स पेपरवर सही करण्यापर्यंत हे प्रकरण गेलं नसतं. ही बाई ना बाबा प्लीज नको त्यांचा विषय प्लीज. तेच म्हणतोय नको घेऊस तू सुद्धा तुझ्या डोक्यात त्यांचा विषय. आणि अधिपतींचा पण विषय डोक्यात घेऊ नकोस आता. बाबा काय बोलताय तुम्ही? अगं खरं तेच बोलतोय मी. जो माणूस तुला कुठलंही महत्व न देता, जो तुझ्याशी न बोलता सारखा जर आई साहेबांसाठी पळत असेल ना तर त्याला महत्व न दिलेलंच बरं. नकोच त्यांचा विषय. काय म्हणलात तुम्ही? मोठे मालक लग्न टाळत होते? हां. असं का बोलताय तुम्ही? ते काय बोलले काय तुम्हाला? नाही नाही मला काय बोलले नाहीत ते. मग असं का म्हणताय तुम्ही? कारण मला असं वाटतंय मगाशी ते ज्या पद्धतीनं बोलत होते ना मला नाही वाटत त्यांची इच्छा आहे लगीन करायची. नाही 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 आता प्रश्न त्यांच्या इच्छेचा नाहीच आहे. आता विषय आहे तो त्यांच्या शब्दाचा आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे. आता ते मागे फिरू शकत नाहीत. आता त्यांना आमच्याशी लग्न करावंच लागल. आमच्याशी बोलले ते आणि मग त्यांनी तुमच्या डोसक्यावर हात ठेवून शपथ घेतली. आता ते शपथ कशी मोडतील? त्यांनी शब्द दिलाय आम्हाला, ते शब्द मोडू शकत नाही. त्यांना आमच्याशी लग्न करावंच लागल. ठीक आहे ठीक आहे की शांत व्हा आई साहेब. तुम्ही लई टेन्शन घेऊ नका. लई तक करून घेता बघा डोक्याला. परत बीपी वाढला तर काय करू? मी त्या डॉक्टरने सांगितलं मला माझंच चुकलं. मी उगाच विषय काढला.
जाऊ दे, सोडा तो विषय सोडा. नाही आता ह्यो विषय आम्ही सोडू शकत नाही. त्यांना पाहिजे ते आम्ही करणार आणि मग आम्हाला पाहिजे ते करणार, करावंच लागणार. त्यांना आमच्याशी लग्न करावंच लागणार. आता बाण सुटलाय, आता नाही मागं जाऊ शकत. बरं ठीक आहे, जाऊ दे. तुम्ही आत्ता आराम करा, आपण नंतर बोलूया. चला. नाही नाही अधिपती, नंतर बिंतर काय नाही. तुम्हाला जे काही विचारायचंय ते आम्हाला आत्ता विचारा. तुमच्या मनात जी काही शंका आहे ती आत्ता विचारा. विचारू, चिडणार नाही ना हो? तुमच्यावर केव्हा चिडतोय का आम्ही? हा, तुमच्यावर आम्ही जेव्हा चिडू का नाही तेव्हा आम्हाला असल्या 100 गोळ्या घ्याव्या लागतील. आमचं बीपी एकदम हाय होईल. लई टेन्शन आलेलं असेल आम्हाला. असलं काय तर बोल नका. तुम्हाला काय होणार नाही. तुम्ही फिट्टच आहे आणि फिट्टच राहणार आहे. आम्ही फिट्टच राहणार, कारण तुम्ही आनंदी तर आम्ही आनंदी. तुम्ही हॅपी, आम्ही पण हॅपी. विचारा विचारा, काय विचारायचंय तुम्हाला विचारा. तुम्हाला खरंच असं वाटतंय काय? आमच्या बापासंग लगीन करावं असं वाटतंय तुम्हाला खरंच? वाटतंय, लई वाटतंय. अहो, तुम्हाला असं वाटत नाही याच्या मागे त्यांचा काहीतरी डाव आहे हो आई साहेब? नाही असा काही विचार आम्ही केला नाही. मला तर असं वाटतंय काय तर चालू आहे त्यांच्या डोक्यात. एक सांगू काय तुम्हाला अधिपती, तुमच्या वडिलांचा स्वभाव लई तापट आहे, रागीट आहे. पण अशी माणसं का नाही लई खरी असतात. आत वेगळं बाहेर वेगळं असलं काही त्यांना करता येत नाही. आणि माणूस म्हणून हाच त्यांचा लई मोठा गुण आहे, लई मोठा शाप बी. त्यांना अजिबात खोटं वागता येत नाही. जे काही मनात येईल का नाही ते बोलून टाकतात. आता इतकी वर्ष हा माणूस आम्हाला हा असाच कळलाय. आता उतार वयात काय त्यांचा स्वभाव कवा बदलल असं काय आम्हाला वाटत नाही. आणि ह्या घडीला त्यांना आम्हाला फसवणं काही जमणार नाही. त्यामुळे तुम्ही नका काळजी करू. हा, ठरल्याप्रमाणे आमचं लग्न होईल. तुम्ही नका काळजी करू. आणि मास्तरीनबाई यायला नाही म्हणल्या तर? आम्हाला नाही ऐकायची सवय नाही. ठाव आहे ना मग तुम्हाला. आम्ही करतो सगळं नीट. तुम्ही नका काळजी करू. बरं जाऊ दे. तुम्ही आत्ता तब्येतीची काळजी घ्या, बाकी कशाचा विचार करू नका. मी आजीला तुम्हाला आवडतो तसं ते वरण भात करायला सांगितलं होतं, ते घेऊन येतो. हां, आलो. बाबा असं नका बोलू. मी मी कसं सांगू बाबा तुम्हाला? तुम्हाला वाटतंय तसे नाहीयेत अधिपती. नको 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 नको. अक्षरा, तू त्यांची वकिली करूच नकोस माझ्या पुढे. अगं, जो माणूस स्वतःच्या बायकोला घराबाहेर काढतो, तिच्यासाठी कुठलाही स्टँड घेत नाही, तिला डिव्होर्सची नोटीस पाठवतो, तो माणूस माझ्या लेखी चांगला नाही. अहो अहो, तुम्ही थोडं शांत व्हा ना, प्लीज शांत व्हा. अहो, ती म्हणतीये ना अधिपतींशी तिचं बोलणं झाल्यावर सगळं छान होणार आहे, नीट होणार आहे. आपण थोडा विश्वास ठेवूया ना तिच्यावर. विद्या, माझा हिच्यावर विश्वास आहे, त्या अधिपतीवर नाही. अहो बाबा, पण ते स्वतःहून नाही गेले. दुर्गेश्वरी मॅडम घेऊन गेल्या त्यांना. आणि मला जाताना ते म्हटलेही आपण बोलू म्हणून. म्हणजे त्यांना बोलायचंय आणि मलाही बोलायचंय बाबा. तुम्हीच म्हणता ना, बोललं की प्रश्न सुटतात म्हणून. हा प्रश्न आता बोलण्या पलीकडे गेलाय. प्लीज बाबा, तुम्ही मला 10 दिवस दिलेत ना, मग 10 दिवस थांबा. मी सांगते ना, सगळं ठीक होईल बाबा. हा बोला बोला बिल्डर साहेब बोला. अहो साहेब नका का म्हणायला तुम्हाला? हा, कोल्हापुरातलं एवढं मोठं प्रस्थ आहे, तुम्ही मोठे बिल्डर आहे, मग आम्ही तुम्हाला मान नका का द्यायला? म्हणून तर शाळेचा प्रस्ताव तुमच्या मोर ठेवला आम्ही. हा, वय 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 सगळी सगळी प्रोसिजर झाली आहे. आम्ही नोटीस दिल्या. तुम्ही लागा तुमच्या कामाला लागा. काय आहे आता उशीर नका व्हायला. आम्हाला पण शाळेचं काम एकदम एका फटक्यात करून टाकायचं आहे. नाही 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 नाही, आमचं तसलं काय बी म्हणे. बघा, एकदम मध्यवर्ती प्रॉपर्टी आहे, टायटल क्लिअर आहे. एकदा का आपला व्यवहार पूर्ण झाला की तिकडं तुम्ही मोठा मॉल बांधताय का एखादा छोटासा स्टॉल उभा करताय का शाळा आहे तशीच चालू ठेवताय, याच्याशी आमचं काय बी घेणं देणं नाहीये. हा, नाही तुम्ही करा काय करा. नाही, आम्ही काही शाळा चालू ठेवणार नाही हो. नाही नाही, का तुम्हाला काय सांगायचं, केवढं नुकसान होतंय आमचं. त्याला काय आता लई, हा तर तोच लई मोठा इशा. तुम्ही बिझनेसमॅन आहे, तुम्हाला कळलं आमचं दुःख.
आम्हाला पण झेपत नाही होता एवढं नुसकान. हा ठेवा ठेवा, तुम्ही तुमची ऑफर ठेवा हो, पण आधी तुम्ही जाऊन ती जागा तर बघून घ्या. हाय तुमचा विश्वास आहे, ठाव आहे हो आम्हाला, पण तुम्ही जाऊन जागा बघा, व्यवहार आहे शेवटी. हा नाही तर असं करा की उद्याच तुम्ही तिकडे जाऊन या. आम्ही असं करतो, आमच्या बहिणीला पाठवतो तुमच्या बरोबर आणि वेळ ठरवतो. हा ठीक आहे, ठेवतो आम्ही फोन. अधिपती, तुम्ही केव्हा आलात? हेच की तुमचा फोन चालू होता तेव्हाच आलो. तुम्ही काय बोलत होता शाळेबद्दल? अक्षू, ऐक ना, म्हणजे मगाशी बाबा जे काही बोलले त्याचं वाईट वाटून घेऊ नकोस हं. तुझ्या काळजीपोटी बोलले ग ते. अगं हो, मला माहिती आहे आई. कसं आहे ना अक्षू, आपल्या मुलांचे संसार सुखाचे व्हावेत, आपली नातवंड अंग खांद्यावर खेळावीत असं प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं ग. म्हणून बोलले ते. तू तू राग नको मानून घेऊस हं त्यांचा. आई मी काही चिडले वगैरे नाहीये त्यांच्यावर. मी त्यांच्यावर चिडले असते तर मी अशी खीर केली असती का त्यांच्या आवडीची? काय अक्षू? अगं बाई, तुला आठवत आई, मी आणि इरू लहान होतो, भातुकली खेळत होतो, तुम्ही नुकतीच आम्हाला स्वयंपाकाची भांडी आणून दिली होती, पितळेची होती बघ, आठवतं? अगं हो, म्हणजे काय आठवत. मी वर ठेवलीत कपाटात जपून अजूनही. त्यावर मी बाबांना खीर बनवून दिली होती, खोटी खोटी. खरंय ग. आठवलं तुला? आणि बाबा मिटक्या मारत खात होते ग. हो ना, आठवत ना. तू स्वतःच्या हाताने खीर भरवली होतीस बाबांना आणि बाबाही अगदी खरी खीर आहे असं समजून खात होते ती. आणि तुम्ही दोघं केवढे हसत होता. बरं, तुम्हाला हसताना बघून ही आपली इरू ती रडतीये म्हणून तुम्ही दोघं मुद्दाम हसत होता. थोड्या वेळाने तुलाच दया आली, तू तिला जवळ घेतलंस, मिठी मारलीस आणि तिला समजून सांगितलंस. तेव्हा ही आपली इरू केवढी लहान होती अगं, बोबडं बोलायची ती. नीट बोलता येत नव्हतं तिला. आणि बोबडं बोलत बोलत तुला काय म्हणाली, बघ नको ताई, बाबांचं तुझ्यावरच प्रेम आहे, माझ्यावर नाही. तिचं ते बोलणं ऐकून तुझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. तूही लहानच होतीस ना, पण तरी तू तिला जवळ घेतलंस, समजून सांगितलंस आणि तू तिला मिठी मारलीस. त्या दिवशी तुमची मिठी बघून आमच्याही डोळ्यात पाणी आलं होतं अक्षरा. असं वाटलं की ही मिठी कायम आयुष्यभर अशीच राहावी. अक्षू, लहानपणापासून तू इराला सांभाळून घेतलंस, इथून पुढे आयुष्यात तू तिला सांभाळून घेशील ना ग? हो अगं, असं का विचारतेस आई? हे बघ, हे बघ, तिच्याविषयी जर माझ्या मनात काही असतं तर मी बोलले असते का तिच्याशी? माझ्या लग्नात तिने केवढा मोठा घोळ घातला, पण मी माफ केलंच ना तिला. माझ्या मनात काही नाही आहे तिच्याविषयी. फक्त सध्या ती माझ्याबद्दल, अधिपतींबद्दल जशी रिॲक्ट करते ना, ते फार खटकतं मला. मलाही खटकतं ग. अक्षू, खरं सांगते, मी किती वेळा इराला समजून सांगितलंय की अगं इरू, अक्षूला तिचं आयुष्य जगू दे, तिच्या आयुष्यामध्ये ढवळढवळ नको करूस. पण ऐकत नाही ग पोरगी. स्वभावाला औषध नसतं ना अक्षू, काय करणार? हो ग, मला कळतंय. पण तरी अक्षरा, तू तिला कधी स्वतःपासून दूर करू नकोस ग. नाही करणार. बघ ना, वेडी कुठली, तिला नेहमी तुझी आणि तिची तुलना करत राहिली अगं. तिला अजूनही असं वाटतं की मी आणि बाबा तुझे जास्त लाड करतो, तिचे नाही. पण असं नाही अक्षरा. अगं हो, नाही, मला कळतंय आई. बघ ना, आजही मला म्हणत होती की तुम्ही सतत ताईशी माझी तुलना करता. आई नको ग वाईट वाटून घेऊस, जाऊ दे. हे बघ, इरा जशी आपण तिला तसं स्वीकारलं, हो की नाही? आणि तूच म्हणतेस ना, स्वभावाला औषध नसतं. आता कशी हसलीस? तुलाही देऊ का तुझ्या आवडीचं काहीतरी करून? अगं, नाही तर म्हणशील मला इरासारखी, अक्षू बाळा, तुझं की नाही माझ्यापेक्षा बाबांवरच जास्त प्रेम आहे. चल ग अक्षू. तुम्ही केव्हा आलात आम्हाला काही कळलंच नाही. या बसा, तुम्हाला सांगतो. बसा.
हा तर काय म्हणत काय होता तुम्ही? हा जाऊ दे ते राहू दे आता आधी जेवून घ्या. नाही नाही, जेवण नका आम्हाला. बघा आता तुम्ही असं का करताय बरं? आता काय केलं आम्ही? डॉक्टर नको, दवाखान्यात जायला नको, औषधं घ्यायला नको, खायला नको, मग कशी ती तब्येत चांगली राहायची मला सांगा बरं. मुळात तब्येत आता तुमची ठीक नाही तर कशाला ही फोनाफोनी आणि हे करत बसलाय तुम्ही? तो काही विषय एवढा महत्वाचा होता काय आता लगेच उकरून काढायला? हा मग तुम्ही असं करताय मग माझी चिडचिड होत्या. मला काय सुधरत नाही, माझं कशात लक्ष लागत नाही. तुमची तब्येत ठीक नसली तर तुम्हाला माहित आहे की नाही, तुम्ही जेवला नाही तर माझ्या घशाखाली अन्न उतरते का? ठीक आहे तसं कर, तुम्ही बी जेवू नका, मी बी जेवत नाही, आपण दोघं उपाशी राहूया, आजारी पोडे आहे की काय नाही? बोलता? काहीतरी उगा अभद्र बोलू नका. हे आजार तुमच्यापासून 10 लांब राहिले पाहिजेत. हा मग हेच माझं बी म्हणणं आहे, आजार बिजार सगळे तुमच्यापासून बी 10 हात लांब राहिले पाहिजे. तब्येतीची तुम्ही काळजी घ्या, वेळेवर खा प्या, बाकी कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. चला खाऊन घ्या, चला. मी आहे ना, मी सगळं ठीक करतो की आईचं आहे. ते ठाव आहे आम्हाला. आधी 2 घास खाऊन घ्या मग चला. राहू दे, आम्ही नंतर खातो. नंतरला लय अंतर, तुम्ही खाऊन घ्या, मी भरवू काय? अहो नग, तुमचा काही विश्वास नाही काय आमच्यावर? आहे का तुम्ही विश्वासापत्र कुठं ते हिमालयात पोचले, तुम्ही विश्वासापर्यंत काय घरात काय चाललंय मला काय कळत नाही. राहू दे बाबा, कॅन्सल खायचं, नंतर खाचीला नव नक्की. अहो म्हणजे काय, आता तुम्ही सांगितलंय म्हणलं खावंच लागणार आम्हाला. ठीक आहे खाऊन घ्या खातो. मग. हा, काय म्हणत होता तुम्ही? काय म्हणत होतो विसरलो मी सर. असं कसं विसरताय? मग अशी तुम्ही फोनवर शाळेबद्दल बोलत होता ना. हा, शाळेबद्दलच बोलत होतो आम्ही. आता कशाला त्या शाळेचा विषय डोसक्यात घेतला बरं? आधीच काय कमी विषय आहेत डोसक्यात आपल्या? हा, तेव्हापासून ते शाळेचा विषय असं घोंगडं भिजत पडलं होतं. म्हणलं मिटवून टाकू काय तो विषय, नाही का? कटकटच न ग आपल्या डोसक्याला. पण आपल्या मग शाळेची तशी काही कटकट नाही आहे साहेब. शाळेचा कारभार एकदम टकाटक चाललाय. मी फुलपगारे सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतोय सारखा. फुल पगारी, पगार फुल घेतोय आणि काम सगळे हाफ करतोय. हाफ मेड पुटचा. तो फक्त कागदावर दाखवतोय की सगळं कसं व्यवस्थित आहे, पण काय बी व्यवस्थित नाही. नुसता खर्च करतोय. नाही हो नाही, आता तेवढा खर्च होणार की. अहो थोडाफार असता तर आम्ही काय बी बोललो नसतो, पण त्यांच्या मागण्या काही वाढतच असतात. आणि मागण्यांचं काय एवढं घेऊन बसलाय? काहीतरी करून मधला मार्ग काढून मागण्या पूर्ण करून दिल्या असत्या हो. पण हे असं काय करायची गरज नाही आहे साहेब. असं काय म्हणजे? काय केलं आम्ही? तुम्ही एकीकडे मास्तरीन बाईसनी घरला आणायचं म्हणताय बरोबर, हा, आणि दुसरीकडे शाळा बंद करायचं म्हणताय तुम्ही. आई, हा? मला जरा कोकम सरबत करून देशील प्लीज? अक्षू, का ग ऍसिडिटी सारखं वाटतंय का तुला? ऍसिडिटी नाही. मळमळत आहे का? नाही ग. नाही नाही, म्हणजे अचानक तू कोकम सरबत मागितलंस मला. एरवी तू असं कधी अवेळी काही खात पित नाहीस ना, म्हणून विचारतीये. अगं माहित नाही, असं अचानक प्यावंसं वाटलं. देशील का? म्हणजे काय, आणते. हा, अक्षू, हा. अगं तुला कोकम सरबताचे डोहाळे लागलेत. काय डोहाळे काय? अगं उन्हाळा आहे म्हणून प्यावंसं वाटतंय. नाही नाही, म्हणजे मला सांग तू, तुला काय प्यावंसं वाटतंय? म्हणजे कोकम सरबत आणू का, लिंबू सरबत देऊ का, का कैरीचं पण देऊ, सांग मला. अगं काय काय चाललंय तुझं? अगं अक्षू, मी तुला नक्की सांगते, हे डोहाळेच आहेत. अगं मी जरा कुठे आंबट काहीतरी मागितलं तर लगेच डोहाळे होतात का? हो, हे डोहाळेच आहेत. हे घे, तुला जे हवं ते खा येतलं. अबे काय, कधी आणलं काय? अगं बाबा आहे मी तुझा, मला माहिती होतं कधी ना कधी तुला हे खावंसं वाटणार आहे, म्हणून मी आधीच आणून ठेवलं होतं. तू मला माझ्या आवडीची खीर खाऊ घातलीस का नाही, मग आता मी तुला तुझा खाऊ खायला घाल. तुला जे आवडतं ना ते सगळं तुला आणून देणार, तुझे सगळे डोहाळे पुरवणार. आओ ओ, पण मला एक सांगा, हे आंबट वगैरे सगळं मला कळतंय, पण बदाम का आणलेत तुम्ही? हे बघ अक्षू, अशी आहे तुझी आई. अगं सगळं विसरते. आता काय विसरले मी? अगं अक्षराच्या वेळेला तुला बदाम खाण्याचे तर डोहाळे लागले होते. सतत बदाम खात बसायचीस. अगं तुझ्या त्या रुक्मिणी काकू त्यांनी सांगितलं होतं ते ममरा बदाम खा. हो हो,
तेव्हा कोल्हापूरची अख्खी बाजारपेठ पालथी घालायला लावली होतीस मला. जेव्हा ते बदाम मिळाले ना तेव्हा तुझा जीव शांत झाला होता. आठवते का विद्याबाई? हो, पण तेव्हा मी बदाम खाल्ले ना म्हणून अक्षरा एवढी हुशार झाली. कळतंय का? अक्षू, अजून सांग, तुला कसले कसले डोहाळे लागले? हे बघ, सगळे पुरवतो. नक्की? हो, अगदी नक्की. हे बघ, या बदामाची शपथ. मला अधिपतींना भेटायचे डोहाळे लागलेत, त्यांच्याशी बोलण्याचे डोहाळे लागलेत, माझ्या घरी परत जाण्याचे डोहाळे लागलेत. हे सगळ्यात महत्वाचं, माझ्या बाळाला त्याच्या बाबांच्या कुशीत देण्याचे डोहाळे लागलेत. शाळा बंद करायचा विचार हायच आमचा. नाही नाही आईसाहेब, असं करू नका. करू नका म्हणजे काय? कुठवर सोसायचो आम्ही नुसकान? हा, आणि आम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही आमच्या सपोर्ट मध्ये असाल. सपोर्ट मध्ये असतोयच की मी. आता जिथं सपोर्ट करायला पाहिजे तिथं सपोर्ट करतोय. कायम तुमच्या बाजून उभं राहत नाही मी. शाळा जर बंद झाली ना सगळं अवघड होणार बघा आईसाहेब. काय अवघड होत नाही, आम्हाला सगळे विषय सोपे करून टाकायचे म्हणून आम्ही एक एक विषय असा मिटवून टाकतोय. काय आहे, आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आता झेपत नाही, वय झालो आमचं. म्हणताना म्हणतो मी, शाळेचा ताण तुम्ही कशाला घेतायचा? मी बघतो की फॅक्टरीचं काय आहे, शाळेचं काय आहे, बाकी सगळ्या बिझनेस अख्खे मी बघतोय की नाही कायम. मग हे बी तुम्ही माझ्यावर सोडा. कुठला लॉस कुणीकडे भरून काढायचा मी आत्तापासून नीट बघितलाय, ह्याच्या पुढे पण बघणार. तुम्ही कशाला? मी तुम्हाला सांगतो, शाळा जर आपण बंद केली ना, मास्तरीनबाईंचा आपल्या घरात यायचा मार्ग कायमसाठी बंद होणार. असं काय म्हणताय तुम्ही? हे दोन वेगळे विषय आहेत. शाळा बंद करण्याचा आणि सुनबाईनी घरला परत येण्याचा काय संबंध आहे? संबंध तर गैरा संबंध आहे की. असं काय करते आईसाहेब? या सगळ्या एकमेकात गुंतलेल्या गोष्टी आहेत. शाळा म्हणजे त्यांचा जीव की प्राण आहे, माहिती आहे की आपल्याला. अहो, पण त्या प्राणाचा आता आपल्याला काय फायदा नाही म्हणल्यावर, नुकसानच होतंय म्हणल्यावर त्या प्राणाचं करायचं काय? मी सगळं नीट करतो. आत्ता जर आपण गडबडीत काय तर निर्णय चुकीचा घेऊन ठेवला ना, शाळा जर बंद झाली ना, काहीच चांगलं होणार नाही बघा आईसाहेब. हे कोणत्या दृष्टीनं बोलताय तुम्ही? सगळ्याच दृष्टीनं. म्हणजे? विचार करा, तुमचं लगीन म्हणा किंवा आमचा भविष्यात होणारा संसार, सगळंच हेच होऊन जाणार ना. अजून मास्तरीत माहिती नाही आल्या ना तर अवघड होणार. तुम्ही शाळा नको बंद करायला, खरंच आईसाहेब तुम्हाला सांगतो. एक मिनिट आम्हाला आता एक सांगा, हे सगळं तुम्हाला वाटतंय का सुनबाईंसाठी बोलताय तुम्ही? नाही, मला त्यांचं म्हणजे दोन्हीसाठीच बोलतोय मी. असं नाही अधिपती, एक काय ते ठरवायला लागेल तुम्हाला. त्या दिवशी तुम्ही मला म्हणला का नाही का शिक्षकांचे पगार करा, म्हणला का नाही? हा, आम्ही केला का नाही सगळ्यांचा पगार? केला की. आम्ही तुमचं ऐकलं का नाही? ऐकलं. हा, मग आम्ही तुमचं ऐकतोय, आता तुम्ही आमचं ऐका. आता खरंच शाळा नग, हा, बाद झालं. हा, कधी ना कधी आपण हे करणारच होतो, आज करून टाकू. नको नको नको, शाळा बंद करू नका आईसाहेब. शाळा सुरू ठेवून आपला काय फायदा आहे का? आता शाळेत आणि कुठं फायदा नुकसान बघायचं. हा, हे सुनबाईंसारखं बोलताय तुम्ही. नाही नाही आईसाहेब, आता हे ज्ञानदानाचं कार्य आहे, बरोबर आहे. आता भाषा पण त्यांची बोलायला लागला तुम्ही. पण हे म्हणणं तर माझं बरोबर आहे ना आईसाहेब. आता हे पवित्र कार्य आपल्याकडनं होते तर कशाला बंद करायचं? गोरगरिबाची पोरं शिकतात, आपल्याकडे शिकू दे की. फुकट शिकतात ती, ही आता कोण देतच नाही. उलट आपल्यालाच फंड द्यायला लागतोय. आज काय तर दिंडी आहे, उद्या काय ते शिबिर. कंटाळाला आम्हाला सारखं सारखं पैसे देऊन देऊन. बाद झालं. ही शाळेची कटकट आता संपूनच टाकतो आम्ही. पण मास्तरीनबाईसनी जर हे बघा, त्यांना सगळं खरं सांगून आणू की घरला परत? हा, खोटेपणा कशाला करायचा? आणि शाळेसाठी त्यांनी जर का संसार नाकारला तर आपल्याला पण कळलं ना. हा, परीक्षा होईल त्यांची. आता तुम्ही लग्नावर फोकस करा आईसाहेब. तुम्हाला मनापासून करायचंय लगीन? करायचंय की. हा, मग आपण त्याच्या तयारीला लागूया. हे शाळेचा मॅटर तर कुठं मध्ये आणता? मध्ये आणला नाही आम्ही, तो पहिल्यापासून मधीच होता. आता आम्ही तो बाजूला करतोय कायमचा. पण खरं शाळेत आता पण बिन काय नाही अधिपती, तुम्ही याच्यामध्ये पडू नका. जे काही ठरलंय तसं आम्हाला करू दे. मास्तरीनबाईसने काही आवडणार नाही बघा आईसाहेब. तुम्ही एवढा त्यांचा विचार करताय, त्या तुमचा विचार करतात का हो? काय तर करत असतील. आता आमचं प्रेम. हा, तुमचं प्रेम हा एकतर्फी प्रेम आहे. आता तरी तुम्ही हे समजून घ्या अधिपती, प्रेम ही तुमची शक्ती असायला पाहिजे. त्यांना वाटतंय की तुम्ही दुबळे आहेसा म्हणून त्या तुमचा गैरफायदा घेत होत्या.
आणि आता बाद झालं. आम्ही त्यांना आता गैरफायदा घेऊ देणार नाही. आता आम्हाला सगळं आमच्या पद्धतीनं करू द्या. येऊ दे त्यांना घरला परत. आपण सांगू त्यांना सगळं खरं आणि मग लागू लग्नाच्या तयारीला. सर तुम्ही इथे आम्हाला बोलवलं असतं तर आम्ही आलो असतो. सर काय झालंय, तुम्ही बोलत का नाही? एवढं टेन्शन मध्ये का आहात तुम्ही? सर कसला पेपर आहे हा? साधा पेपर नाहीये, नोटीस आहे. नोटीस. कसली नोटीस? सर काय झालं, तुम्हाला एवढा घाम का फुटलाय? प्लीज काहीतरी बोला सर, आम्हा सगळ्यांना पण टेन्शन यायला लागले आता. काय शेवटी मला वाटत होतं तेच झालं. म्हणजे मला वाटलं होतं की शाळेवरची टांगती तलवार दूर झाली आहे म्हणून. आता विद्यार्थ्यांच्या परीक्षा नीट पार पडतील असं वाटलं होतं. नवीन शैक्षणिक वर्ष उत्साहामध्ये सुरू होईल असं वाटलं होतं. नाही नाही, हे असं व्हायला नकोय. असं व्हायला नकोय. मी आधी अक्षराला फोन करतो. सर आम्हाला तरी सांगा काय झालंय. काय झालं? सगळे एवढे टेन्शन मध्ये का दिसतात? सर काय झालं, तुम्ही गप्प काय? काय प्रॉब्लेम आहे का? केंद्र प्रमुख येणार आहेत का? काय झालं, काय परिपत्रक वगैरे आले का? मला टेन्शन येते सर. काय? अक्षरा अगं परिपत्रक नाही आहे, नोटीस आली आहे. कसली नोटीस? आपली शाळा शाळेचं काय? आपली शाळा संकटात आहे अक्षरा. म्हणजे काय झालंय? शाळा कायमस्वरूपी बंद होणार आहे. अक्षरा अगं त्याचीच नोटीस आहे ही. भुवनेश्वरी मॅडमचे वकील ही नोटीस देऊन गेलेत. बरा आहेस ना हो तू? काल एवढं फोन केला होतास तू मला. कसा आहेस तू? बरा आहेस का नाही? अरे मला काय झालं, मी बरा आहे. काय झालं म्हणजे शॉर्ट टर्म मेमरीला जा. तुझा ऍक्सिडेंट झाला ना काल. काल ऍक्सिडेंट झाला पण काही लागलं नाही मला. अरे एवढे फोन करत होतो तुला, तू फोन उचलायला मागणास काय नाहीस. मला काय कळणच की राव. एवढं तू टेन्शन मध्ये फोन केला, मी बी टेन्शन मध्ये आलो. सॉरी, मी तुला फोन केला आणि मग दवाखान्यात गेलो. ऍक्च्युली बाजूलाच तिकडे दवाखाना होता. मला कळलं आणि मग मी बोललो जाऊन दे, कशाला तुला बोलवायचं. सॉरी, तुला उगाच टेन्शन मध्ये टाकलं मी. नाही सॉरीचं काय लोणचं घालतो. गेलास नव्ह दवाखान्यात? ते गोळ्या बिळ्या घेतल्यास नव्ह टायमाला घे. कुठं लागले बघूया, काय लय लागले का? कुणी लागले? नाही काय नाही, मारबीर काय लागला नाही. मी एकदम बरा आहे. ओके, फिट अँड फाईन. आराम कर आता तू. तेच म्हणतो मी तुला, आराम कर आणि जरा गाडी सावकाश चालवता. एवढ्या घाईत कुठे बोंबलत जात असतेस मला काही कळत नाही. राईट राईस होई. अरे आराम वगैरे कशाला, मी बरा आहे. तुझं सांग ना. मला काय झाडं भरले सगळे? चांगलंच आहे की. म्हणजे वहिनींची काय कॉन्टॅक्ट वगैरे झालं का? काय या गडबडीत मी सांगायचं विसरलो ओंक्या. काल मी तुला भेटायला येत होतो तेव्हा मंदिरापाशी मला कोण भेटलं माहितीये का? अक्षरा वहिनी. लगेच ओळखलास की? हा, ते तुझ्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगतोय तुला वहिनी भेटल्या असणार. अरे आनंदी म्हणजे अरे अचानकच समोर आल्या ना. मला काय बोलायचं सुधारणा माहितीये का ओंक्या? आणि काय म्हणाल्या मग? काय नाही बोलणं, काय तसं लई झालं नाही आमचं. का असं का? भेटल्या मला त्या तेवढ्यात मावशी आली आमची तिथं. आईसाहेबांची तब्येत अचानक काल बिघडली. ती मला घेऊन जायला तिथं आली. मग तिथं मी लगेच गेलो. मग काय आमचं बोलणं पुढं काय झालं नाही तसं. आता बऱ्यात ना थोरल्या सरकार? हा तब्येत ठीक आहे आता. आणि घरी वगैरे सगळं ठीक आहे ना? काय प्रॉब्लेम वगैरे नाही ना? आणि ते वकिलांना का बोलवलंयस? म्हणजे आज त्यांना तू बोलवलंयस मला कळलं.
हा नाही तेच जरा एका प्रॉब्लेमवर चर्चा करायची होती, काय मार्ग निघतोय का बघूया म्हणताना बोलून घेतले मी त्यासनी जरा. अधिपती सर. रे नमस्कार नमस्कार. या 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 बसा सर. बसा. काय झालं सर? सगळं ठीक आहे ना? एवढ्या अर्जंटली बोलवलं मला? एक विषय जरा हार्ड झालाय, तो सोपा करायचा आहे. काय विषय? आमच्या आईसाहेबांनी ती शाळा बंद करायचा निर्णय घेतलाय. काय शाळा बंद? हा, पण शाळा आपल्याला बंद नाही होऊ द्यायची ओंक्या. पण अचानक असं का? शाळेबाबतीत काही ना काही गोष्टी कानावर तर येतच आहेत. मला कळलं त्या दिवशी शिक्षकांचे पगारही लेट झाले आणि आता एकदम शाळा बंद. म्हणजे इंटरनली काही प्रॉब्लेम आहे का सर? नाही प्रॉब्लेम असा काय नाही. आता शाळेचं कामकाज सगळं व्यवस्थितच चालू आहे, तो काय प्रॉब्लेम नाही. मग शाळा बंद करण्याचा निर्णय का घेतला मॅडमनी? आता काय आमच्या आईसाहेबांचं मत पडलं असं बंद करावं असं. आता त्यांची काही कारणं आहेत, ती त्यांच्या जागी बरोबर आहेत. पण मला विचारशील तर शाळा बंद करण्याची काही गरज नाही. हे काय त्याच्यावर सोल्युशन असू शकत नाही. माझं तर असं मत आहे की शाळा जशी चालली आहे तशी आपण चालूच ठेवली पाहिजे. पण आता आईसाहेबांचा निर्णय झालेला आहे, तुम्हाला तर माहिती आहे. त्यांनी जर निर्णय घेतला की त्या त्यांच्या मतावर ठाम असतात. मग आता काय करायचं? तेच काय करायचं मला बी कळण झाले ओंक्या. तुम्ही काहीतरी मार्ग काढा. शाळा बंद नाही झाली पाहिजे, काहीतरी त्याच्यावर तुम्ही उपाय सुचवा. पुन्हा एकदा आपण मॅडमशी बोलूया का? हवं तर मी स्वतः बोलतो. आपण समजावून बघूया त्यांना. ते आता आम्ही केलं नसलोय. मी समजावलं त्यासनी लई, पण आता त्यासनी काय आता त्यांचं ठरलं म्हणजे ठरलं असं आहे ते. आईसाहेबांशी नको बोलायला आता या विषयावर. तुम्ही काहीतरी मार्ग द्या आम्हाला. शाळेचा विषय जरा लईच हार्ड झालाय जरा. आता कसं आहे, तो विषय अजून चिघळायच्या आधी सोपा कसा करता येईल तो बघा. तुम्ही जसं सांगशील तसं आम्ही करतो. शाळा बंद नाही व्हायला पाहिजे. काय मार्ग काढता येईल तुम्ही सांगा. एक मार्ग आहे. नाही ही काय कसली हे ते शाळा नाही बंद करू शकत सर. हे काय आहे? तुम्ही नका टेन्शन घेऊ सगळे प्लीज. शाळा नाही बंद होणार. अगं पण नोटीस नोटीसला उत्तर देऊ आपण सर. आता काय उत्तर देणार आपण अक्षरा? मॅडमनी एकदा निर्णय घेतला तर काहीही झालं तरी त्या तो निर्णय बदलत नाहीत. बापरे, आता कसं होणार सगळं? ह्या नोकरीच्या जोरावर मी कर्ज काढलंय आणि शिवाय माझ्या सासऱ्यांची बायपास सर्जरी पण आहे. नोकरी गेली म्हणजे पगार पण गेलाच ना. आता जगायचं तरी कसं आम्ही? आमच्या घरात तर मी एकटीच कमवतीये. ह्यांच्या बिझनेसचं तर काहीच खरं नाही. पैसा आला तर येतो, नाही तर काहीच नाही. परमेश्वरा, काय वेळ आणली आहेस ही आमच्यावर रे. परमेश्वरांनी नाही, भुवनेश्वरी मॅडमनी वेळ आणली आपल्यावर. त्यांना काही करून आपली शाळा बंद करायचीच आहे. ऐका माझं, आपली शाळा नाही होणार बंद. मी सांगते ना तुम्हाला, ही एक नोटीस आहे फक्त. त्यांच्या एका नोटीसवर शाळा नाही बंद करू शकत त्या. ऐका प्लीज, ऐका सर प्लीज, माझ्यावर विश्वास ठेवा. आपली शाळा बंद होणार नाही म्हणजे नाही. काय ग? काय झालं? सगळं ठीक आहे ना? नाही खरं तर. काय झालं बाळा? बाबा, भुवनेश्वरी मॅडमने नोटीस पाठवली आहे. कसली नोटीस? शाळा बंद करायची. काय? ही असली नोटीस कधी पाठवली? आजच. अरे बापरे, हे काय आता अक्षरा? बाबा, शाळेवर टांगती तलवार होतीच, आता आज पुन्हा नोटीस पाठवली त्यांनी. अक्षरा, या कारस्थानी बाईला ना गप्प बसवत नाही. एक झालं की एक झालं की एक काहीतरी काढत राहतेच ती. तिची हिंमत कशी झाली शाळेबद्दल असा विचार करायची? आणि शाळा बंद करून काय मिळणार आहे तिला? मला त्रास देत आहेत बाबा, बाकी काही नाही. त्यासाठी काही करू शकतात त्या. मी नाही देऊ देणार अक्षरा, हे नाही होणार. मी आहे तुझ्या बरोबर, तू काळजी करू नको. शाळा बंद नाही होऊ देणार मी. बाबा, ती खात्री मलाही आहे. मला माहितीये ना, हे जेव्हा अधिपतींना कळेल तेव्हा ते नक्की काहीतरी ऍक्शन घेतील.
अधिपतीने शाळा बंद होऊ देणार अशी. अक्षरा मी बोलू का तिच्याशी? अति करते ती आता. नाही 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 बाबा, तुम्ही नका बोलू त्यांच्याशी. आपण ठरवलंय ना तसंच करत राहा. हा, मी कळवते तुम्हाला लवकरच काय करायचं ते. काळजी करू नका. नाही तुम्ही करा काय करा. नाही आम्ही काही शाळा चालू ठेवणार नाही हो. आता खरंच शाळा न ग. बाद झालं. हा, कधी ना कधी आपण हे करणारच होतो. आज करून टाकू. आणि शाळेसाठी त्यांनी जर का संसार नाकारला तर आपल्याला पण कळलं ना हो. हा, परीक्षा होईल त्यांची. आईसाहेबांनी शाळा तर बंद करायची होतीच, पण नेमका आत्ताच कशाला राहावं? ही शाळा जर बंद झाली तर मास्तरीनबाई आमच्या आयुष्यात परत यायचे सगळे दरवाजे बंद होणार. आईसाहेबांनी समजून सांगू काय, पण बघितलं समजून सांगितलं की राव समजायला तयारच नाहीत. तर ऐकणं झाल्यात आईसाहेब. शब्द दिलाय आम्ही फुलपगार सरासनी, शाळा नाही बंद होऊ देणार. आईशपथ अधिपतीराव, पहिल्यांदा आईसाहेबांच्या निर्णयाच्या मध्ये येणार बरं काय तुम्ही. वकील साहेबांनी सांगितलेला मार्ग अवलंबणार आहे. हे बरोबर करावले का चूक करावले काहीच कळणार राव. शाळा बंद नाही झाली तर आईसाहेबांनी वाईट वाटेल, आणि बंद झाली तर आमचा संसार तुटेल. या शाळेनं आम्हाला आमचं आयुष्य दिलं, मास्तरीनबाई दिल्या, आणि त्या जर घरला नाही आल्या तर आईसाहेबांचं एवढ्या वर्षाचं लगीन करायचं स्वप्न बी पूर्ण होणार नाही. सूर्या बावा, काय करावं रे? हे बघ, एवढी गोष्ट नक्की आहे, जर शाळा वाचली तरच आमचा आणि आईसाहेबांचा बी संसार वाचणार. हा सर बोला. नाही अगोदर सॉरी, म्हणजे काय झालं? एवढ्या लेट मी तुला फोन करतोय. नाही नाही ठीक आहे सर, काहीच प्रॉब्लेम नाही. काय झालंय? आता काय बोलायचं आहे अक्षरा, तुला खरं सांगतो मला खूप टेन्शन आलंय खरंच. म्हणजे डोळ्याला डोळा लागत नाही, झोप लागत नाही. अगं डोळे मिटले की डोळ्यासमोर फक्त मला शाळाच दिसते. आपली शाळा, शाळेतले शिक्षक, शाळेतले स्टाफ, शिपाई यांचे संसार चालतात ग शाळेतल्या पगारावरती. मला सांग ना अक्षर, आता शाळा जर का बंद झाली तर यांचे संसार चालणार कसे काय? तर मला खरंच काही कळेल असं झालंय बघ अक्षरा. सर 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 तुम्ही प्लीज शांत व्हा. हा, एवढी काळजी करू नका सर. मी आहे ना. तुमची तब्येत आधीच ठीक नाही सर. प्लीज शांत व्हा, सगळं ठीक होईल. कसं ठीक होणार आहे अक्षरा, सांग ना मला. मला तू सांग, या भुवनेश्वरी मॅडम साठी किती सोपं आहे नाही? एक आपली नोटीस दिली ठोकून, संपलं सगळं, शाळा बंद. अरे बंद म्हणजे काय? म्हणजे मला सगळ्यात वाईट वाटतंय ते विद्यार्थ्यांचं. आता परीक्षा इकडे तोंडावरती आलेल्या आहेत आणि शाळा जर का बंद झाली काय करणार आहेत विद्यार्थी? कुठे जाणार आहेत? कुठली शाळा आहे त्या वेळेला त्यांना ऍडमिशन देणार आहे? सांग ना मला. काय बोलू, मला टेन्शन आलं एवढं नक्की. आणि मुळात मला हे इमॅजिनच करता येत नाही, कळतच नाहीये की कशी वाचवायची, कशी आपण शाळा. सर आपण काहीतरी करू, आपण काहीतरी मार्ग काढू. अगं कसा मार्ग निघेल म्हणजे काय जादू आहे काय? कसा मार्ग निघेल? त्या भुवनेश्वरी मॅडम नोटीस देऊन मोकळ्या झालेल्या आहेत. हे बघा सर, ऐका. भुवनेश्वरी मॅडमच्या मनात आलं म्हणून त्यांनी लगेचच आपली शाळा बंद केली असं नाही होत ना. अगं मी आहे ना, मी सांगते ना सर तुम्हाला. माझ्यावर विश्वास ठेवा, मी शाळा बंद होऊ देणार नाही. अरे बापरे, हे पुन्हा काय आता? हे शाळा बंद होते? काय म्हणजे एक झालं की दुसरं सुरू करतात या भुवनेश्वरी बाई. यांना शांत बसवत नाही का? का करतात हे असं? आधी अक्षराला घराबाहेर काढलं, मग डिवोर्सची नोटीस पाठवली, आता शाळेवर गदा आणतायत. आता शाळा बंद करून काय मिळणार आहे बाईंना काय माहिती. हे सगळं अक्षराला त्रास देण्यासाठी चालू आहे. अक्षरा त्यांना तोडीस तोड आहे. आजपर्यंत कुणी त्यांच्या समोर स्टँड घेतला नसेल, इतकं स्पष्ट कुणी बोललं नसेल. अक्षरा हे सगळं करते ना म्हणून त्या मुद्दाम तिला त्रास देत आहेत. की भुवनेश्वरी नावाची बाई आहे ना, ती अक्षराला सुखाने जगू देणार नाहीये. खरंच अगं म्हणून म्हणतोय मी, त्यांच्यापासून 4 हात लांब राहिलेलंच बरं. सूर्यवंशींबरोबर कुठलाही संबंध नकोय आपल्याला. काय झालं सर? अचानक मीटिंगसाठी बोलावलं तुम्ही? एक महत्वाचं काम आहे म्हणून तुम्हाला बोलवलं. हां बोला ना, काय विषय आहे?
शाळा. शाळेचं काय? शाळा बंद करायची नोटीस पाठवली आहे भुवनेश्वरीने. कधी? नोटीस तिनं आजच पाठवली आहे, पण आपल्याला हे होऊ द्यायचं नाहीये. मी तुम्हाला त्यासाठी बोलवलं इथे. कळलं ना? म्हणजे काहीतरी करा, तुम्ही मार्ग काढा. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली शाळा बंद व्हायला नको आहे. तुम्ही काहीतरी स्टे वगैरे आणा त्याच्यावर. आपण प्रयत्न करूयात, पण मला जरा हे अवघडच वाटते. मलाही. का अवघड का वाटतं? सर, शाळा भुवनेश्वरी मॅडमच्या नावावर आहे. आपण शाळेबद्दल काहीच करू शकत नाही. इनफॅक्ट आपल्या हातात काही आहेच नाही. हातात नाही म्हणजे असं का म्हणताय तुम्ही? हातात नाही आपल्या काही? उद्या भुवनेश्वरीनं जर शाळा विकायला काढली तर आपण ती विकू द्यायची का? आपल्या हातात कसं नाही? सर, आम्हाला जेवढं शाळेबद्दल माहिती आहे त्यावरून शाळेचे पेपर हे आपल्या मॅडमच्या नावावर आहेत आणि त्यामुळे कायद्यानुसार त्यांना हक्क आहे शाळेबद्दल कोणताही निर्णय घेण्याचा. अहो, तिला हक्क आहे वगैरे ती म्हणेल ना, आपण ते नाकारायला पाहिजे. असं कसं आपण तिला शाळा विकू देणार? मी तुम्हाला त्यासाठी बोलवले साहेब. तुम्ही काहीतरी करा. तिने कायद्याने नोटीस पाठवली ना, मग तुम्ही पण कायद्याचा काहीतरी वापर करा ना. स्टे वगैरे आणा, तिला नोटीस पाठवा, काहीतरी घडवा. काही झालं तरी ही शाळा बंद व्हायला नको आहे आणि माझी तुमच्यावरती भिस्त आहे. काहीतरी मार्ग काढा तुम्ही प्लीज. ओके सर, आम्ही काही प्रयत्न करू, पण मला हे अवघडच वाटते सर. सर, माझ्यावर विश्वास ठेवा, पण काहीतरी मार्ग काढू. शाळा नाही बंद होणार सर. प्लीज प्लीज नका काळजी करू. ऐक ना अक्षरा, काय ना मला माझी काळजी नाहीये ग. मी काय 1-2 वर्षामध्ये रिटायर्ड होईन आणि पेन्शन घेऊन कसेही दिवस काढीन मी. पण इतरांचं काय? शाळेतल्या शिक्षकांचं काय? शिपायाचं काय? इतर स्टाफचं काय? अगं त्यांचे संसार चाललेत ग पगाराच्या भरोशावर. आणि याच भरोशावरती त्यांनी आयुष्यामध्ये कितीतरी रिस्क घेतलेला आहे ना. कुणाचं होम लोन आहे, कुणाची वास्तुशांत, कुणाचं लग्न, कुणाचं ऑपरेशन, कुणाचं काही. कसं चालेल शाळा बंद झाली तर? त्यांना कोण नोकरी देणार आहे आता या स्टेजला? आणि अक्षरा, अलीकडच्या दिवसामध्ये नोकरी मिळणं किती अवघड झालं हे तुला माहितीच आहे. हो सर, मला माहिती आहे, पण कुणावरती वेळच येणार नाही नोकरी शोधायची. म्हणजे सर, आपली शाळा बंद नाही होणार आहे, शाळा चालू राहणार आहे. अगं पण अशी कशी चालू राहील शाळा? आपण करू ना काहीतरी. आपण मार्ग काढू, आपण बोलू शाळेसाठी. कसा निघणार आहे मार्ग? आणि कुणाशी बोलणार होता पण सांग ना मला अक्षरा. भुवनेश्वरी मॅडमशी? त्या तर आपल्याशी बोलायलाही काय तयार नाहीत. एरवी देखील आपल्याशी बोलायचं टाळतात त्या. शाळेत देखील अलीकडे येतच नाहीत त्या. आणि त्यांनी आता निर्णय घेतला म्हणजे घेतला. मी एवढी वर्ष ओळखतोय त्यांना अक्षरा. मॅडमनी एकदा निर्णय घेतला की घेतला. मी काय बोलतोय अक्षरा, तू तर सून आहेस त्यांची. तू तर चांगलीच ओळखतेस ना त्यांना. शाळा बंदच करायची होती त्यांना. त्या आणि आजचं नाही आहे, कित्येक वर्षापासून त्यांना शाळा बंद करायच्या आहेत. आणि त्यांनी आता एकदा मनावरती घेतलं, शाळा बंद केल्याशिवाय ते गप्प बसणार नाही आहेत. मला नाही सुचत आहे खरंच काय करावं. प्रचंड टेन्शन आलं एवढं मात्र खरं. म्हणजे हातातून असं प्रचंड काहीतरी निसटून चाललंय असं वाटतंय मला. बघ सर सर सर, हे बघा प्लीज प्लीज, तुम्ही धीर सोडू नका. अधिपती आहेत ना आपल्या बरोबर, ते नाही शाळा बंद होऊ देणार. ते नक्कीच काहीतरी ऍक्शन घेतील सर. आणि राहिला प्रश्न त्या नोटीसचा, तर त्याला आपण कायदेशीर उत्तर देऊ. अगं बाई, भुवनेश्वरी मॅडम मालकीण आहे त्या शाळेच्या. त्या काहीही करू शकतात. पण सर, फक्त भुवनेश्वरी मॅडमची शाळा नाहीये, ती अधिपतींची सुद्धा आहे. आणि मला खात्री आहे सर, अधिपती शाळेच्या हिताचाच निर्णय घेतील. सर प्लीज प्लीज, तुम्ही काळजी नका करू. सगळं ठीक होणार आहे.